मग त्यांनी बी मग दम खाऊन मीडियावाले बी ह्यांच्यासाठी बसलेलेच राहते. इकाऊ मीडिया आणि त्या महाराजांची पत्रकार परिषद घेतली. हे दोघं बी असेच आहेत, दिल जखमी, युग हॉट झालेला ह्यांचा, दुसरं काहीच नाही. फक्त युग हॉट झाला म्हणून ते परापद्धतीच्या विरोधात गेले. असं झालं ह्यांचं. काय म्हणतात ना, मराठी म्हण आहे, आपली मन आहे बरं का, कोणाला आवड वाटू देऊ नका. धनगराचं कुत्र लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी झालं यांचं, नाही तर गंगातलं कुत्र झालं. धरी काढचे ना धडी काढचे. प्रत्येक त्यांची सभा तिकडे होती, ही हु 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 करायला. पण एवढं लक्षात यावा, एवढी पब्लिक आहे, फक्त काही समजा पुढं चलून काय जबाब देईन ही. ते रामायणामध्ये होती कुबडी, ती आग लावायला नव्हती का, रामाला वनवास सांगितला होता, तिच्यासारखी गत होईन. ती बी अखेरला शरणंगत झाली होती, तसंच होईन. आरक्षणाचं तिकडं काय बी हो, भेटू नाही तर नाही भेटू, ही जातीलाच विरोध करून जातीच्याच विरोधात चाललेली आहे. मी नाव सुद्धा घेत नसते, नाव घ्यायचं बी नाहीये मला. बाई, एवढं पर्सनल मॅटर आहे तुझं, एकदा राग ना स्वतः जाऊन भेट, वाटलंच तर उद्या नाशिकला जा, भेट. तुझी भडास काय तर समोरासमोर काढ, असे सोशल मीडियावर कशाला काढती, स्वतःची चव घालून घेती. नाहीतर तिकडं जाऊन सामील होई हाकी भुजबळ पार्टीमध्ये, म्हणजे तिकडं शोभशील. कुणी जरी असलं, कुणी जरी गद्दार निघलं, तर एवढा मराठा जमा होतोय का, सोडीन का परत याला नंतर. दगाफटका होऊच शकत नाही मराठ्यांसोबत. मराठा जीवाचं रान करून सपोर्ट करतोय त्यांच्या लेकरा बाळासाठी. सगळ्यांना दिसतंय आपल्या लेकरा बाळांचा फायदा आहे त्याच्यात, त्याच्यामुळं सपोर्ट करतोय. बघत राहा तुम्ही पुढं, आगे आगे देखो होता है क्या. मी काय लाईव्हला कधी येत नसते यूट्यूबच्या, आजच आले होते. कोणाला माहीत नाही मी लाईव्ह येत असतो, त्याच्यामुळं येत जाय नाही थोडंफार लाईव्ह आता.